सर, मनसेच्या माजी नगरसेविका आहेत वैष्णवी सरपदे यांनी आरोप केलेले आहेत की कुठेतरी त्यांना डावलण्यात आलं, कुठेतरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असे त्यांनी आरोप केलेत. यावर तुमची काय रिॲक्शन आहे किंवा तुमची काय भूमिका आहे? सर्वप्रथम मी मनसेचा गेल्या 20 वर्षापासूनचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. गेले 20 वर्ष पक्षामध्ये काम करत असताना 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी स्वतः इच्छुक उमेदवार होतो वार्ड क्रमांक 108 मधून. त्यावेळेला वैष्णवीताई या 109 प्रभागामध्ये उपशाखाध्यक्ष म्हणून काम करत होते आणि त्यांनी देखील इच्छुकता दाखवली होती. माझ्यासोबत एकाच गाडीत बसून आम्ही सगळेजण प्रवास करतच होतो. त्याच्यातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, त्या जिंकून आल्या. त्याच्यानंतर त्यांना पक्षाने विभाग अध्यक्ष बनवलं. हा सगळा प्रवास एक उपशाखाध्यक्ष ते विभाग अध्यक्ष हा प्रवास करत असताना त्यांनी किती महिला जोडल्या सोबत, याचं उत्तर त्यांनी स्वतः द्यावं. काल पक्षप्रवेश, आज की काल रात्री मला वाटतं पक्षप्रवेश झाला. असाच काही वर्षांपूर्वी नितीन नांदगावकरांनी पण राजसाहेबांना दगा देऊन पक्षप्रवेश केला होता. आता तुम्ही पक्षप्रवेश केलात ना, तर दिल्या घरी सुखी राहा. फक्त एवढंच म्हणणं आहे की निदान त्या पक्षाचा तरी प्रोटोकॉल पाळा. तुम्ही पक्षप्रवेश करताय भाजपमध्ये आणि त्याच पक्षाच्या उमेदवार ज्या 114 मध्ये त्यांच्या विरोधात तुम्ही अपक्ष उमेदवाराचा प्रचार करताय. ही रणनीती कुठली आणि हा कुठला पक्षप्रवेश हे पहिलं समजून घ्या स्वतः. आम्ही लोक सामान्य कार्यकर्ते, आम्हाला राहू दे सामान्य. फक्त हे जे काय त्यांचं चाललेलं आहे ना, ह्याला बाजारघोळ म्हणतात. जिथे जाईन तिथे मलाच पाहिजे. ह्या निवडणुकीत 2025च्या निवडणुकीत वैष्णवीताई स्वतः मनसेकडून 5 विभागामधून इच्छुक होत्या. 109 खुला आहे म्हणून, 113 ओबीसी आहे म्हणून, 114 अनिशाताईंना नाही भेटली तर मला पाहिजे, 115 मी राहते म्हणून आणि 112 तिथे उमेदवार नाही म्हणून. तुम्ही जर 5 विभागामध्ये इच्छुक राहता ना, तर पक्ष तुमचा विचार करत नाही हे तुम्ही बोलताय, हे हास्यास्पद आहे. याचाच त्यांनी विचार करावा. आम्ही जेव्हा काम करतो ते राजसाहेबांसाठी करतो. आम्ही पक्षात आलो राजसाहेबांसाठी. तर मला वाटतं हे चहा पाणी नाश्ता आपण घरी पण करतो. पण हे बोलणं राजश्री पालांड्याचं चुकीचं आहे. कारण आम्ही साहेबांकडे पण काम करतो. चहा नाश्ता पाणी हे बायका इतर बायकांशी बोलतात ते अगदी चुकीचं, मला नाही पटत. आणि ज्या महिलांचं ते बोलतात ना राजश्री पालांडे, ते अगदी चुकीचं आहे. त्याच महिला आता ज्योती राजवरवर काम करतात. त्यांच्यासाठी बघून नाही, त्यांच्या पक्षाकडे बघून आणि त्यांची काम बघून आज काम करतात. ते मला तर वाटतं त्या चुकीचं बोलतात. मनसेच्या माजी नगरसेविका आहेत वैष्णवी सरपदे यांनी पण कुठेतरी म्हटलं आहे की आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, कुठेतरी आम्हाला डावलून दुसऱ्याला तिकीट देण्यात आलं. तर यावर तुम्ही काय सांगणार? मला यावर एवढंच म्हणायचं आहे की संधी प्रत्येकाला मिळायला पाहिजे. प्रत्येक वर्षी आपणच राहावं असं नाही ना, दुसऱ्यालाही संधी द्या. याला अन्याय नाही म्हणता येणार.